मंडळी, आज आपण कोहळ्याची भाजी अशी छान मस्त अशी रस्सेदार बनवणार आहोत। तर कढईमध्ये मी 1 चम्मच तेल घातलेलं आहे। तर तेल छान असं मस्त तापलेलं आहे। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। हलकासा कांदा असा ब्राऊन कलरचा होतपर्यंत आपण त्याला मस्त परतून घेऊया। आपला कांदा छान असा मस्त हलकासा परतून घेतल्यानंतर मी मसाले टाकणार आहे। तर आपला कांदा हा हलकासा मऊ झालेला आहे। तर मी आता लसूण जिरं लसूण जिऱ्याची पेस्ट घालते, ओलं खोबरं घालते, म्हणजे आपली छान अशी ग्रेव्ही तयार होणार। हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। असं मस्त वास सुगंध येईपर्यंत छान याला मिक्स करून घेते। मसाला आपला छान असा मस्त असा शिजला गेल्यानंतर भाजीची चव एकदम अशी चवदार लागते। तर आपला मसाला असा छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। बघा, छान असा आपला मसाला शिजलेला आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे। तर आता आपण टोमॅटोला पण छान असं 2 मिनिट मऊ होऊ देणार आहे। तर आपला टोमॅटो पण आता मऊ व्हायला सुरुवात झाली आहे। तर अर्धा चम्मच हळद घालते, अर्धा चम्मच धना पावडर, लाल मिरची पावडर 1 चम्मच, हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी कोहळं असं छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला छान अशा बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। ते आता सोडणार आहे। हे सर्व असे मसाले पूर्ण एकजीव झाले पाहिजे। याला छान असं मस्त खालवर होतपर्यंत असं परतून घेते। सर्व मसाले आपल्या सर्व फोडींना असे लागले पाहिजे। चवीपुरतं असं मीठ घालत आहे। तर आपले सर्व असे मसाले एकजीव झालेले आहे। तर मी आता रस्स्यासाठी अर्धा ग्लास पाणी सोडणार आहे। आपल्या भाजीला 2 उकळ्या येऊ देणार आहे व 2 उकळ्या आल्यानंतर आपली भाजी शिजून तयार होते। तर आता आपण उकळी यायची वेळ बघूया। तर आपल्या भाजीला बघा उकळी यायला सुरुवात झाली आहे। तर आपली भाजीला 2-3 उकळ्या आलेल्या आहे। तर बघा आपली भाजी छान अशी मस्त शिजलेली आहे। तर तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर
फॉलो करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा. आम्हाला खूप मेहनतीनं व्हिडिओ काढावं लागते.